नमस्कार मंडळी. सार्वभौमत्व जी संकल्पना 16व्या शतकामध्ये जीन बॉडीन नावाच्या विचारवंतांनी विकसित केली. नंतरच्या काळामध्ये अनेक राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विचारवंतांनी या संकल्पनेला विस्तारित स्वरूप आणलं, पण याचं मूळ या जीन बॉडीन या विचारवंताकडे आहे. काय होती ही संकल्पना? तर ही एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये प्रत्येक राष्ट्र अंतर्गत आणि बाह्य या दोन्ही ठिकाणी कोणताही निर्णय घेताना, कोणतीही भूमिका घेताना आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना कुठल्याही बाह्य शक्तीच्या दबावामध्ये नसली पाहिजे किंवा कुठलीही बाह्य शक्ती त्याच्यावरती दबाव निर्मित करू शकली नाही पाहिजे. या स्थितीला सार्वभौमत्व म्हणतात. आता सार्वभौमत्वाची संकल्पना किती महत्त्वाची आहे? तर प्रत्येक राष्ट्राचं जर सार्वभौमत्वाचं संरक्षण झालं तर एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती दबाव टाकू शकणार नाही, यातून तंटेच निर्माण होणार नाहीत आणि युद्धजन्य परिस्थिती निर्मित होणार नाही. यासाठी सार्वभौमत्व ही संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवरती राजकारणाचा मूलभूत आधार आहे आणि यातूनच जागतिक शांततेचा रस्ता पुढे जातो. मग ह्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? तर ती या प्रत्येक राष्ट्राची आहे की जे राष्ट्र स्वतःला सार्वभौम म्हणतं. भारताच्या संदर्भामध्ये भारताने सुद्धा आपले कुठलेही निर्णय अंतर्गत असतील बाह्य असतील हे घेताना कुठल्याही परकीय शक्तीचा, मग तो देश असेल, एखादा व्यक्ती असेल किंवा एखादी संघटना असेल, यांच्या दबावामध्ये राहता कामा नये. जर कुणी दबाव निर्माण करायचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा चर्चा, नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याविरुद्ध आवाज उठवणं आणि शेवटी गरज पडली तर आपण नेहमीच आपली सामरिक शक्ती, आपलं सैन्य दल याचा वापर करून, बळाचा वापर करून ह्या दबाव आणणाऱ्या व्यक्तींना, दबाव आणणाऱ्या राष्ट्रांना आणि दबाव आणणाऱ्या संघटनेला ठेचलं पाहिजे. ही सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्याचा सरळ मार्ग आहे. आता ही सार्वभौमत्व संकल्पना इतकी महत्त्वाची होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तर ती सर्वात पहिल्यांदा लिहिली. आम्ही भारतीय लोक भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असं राष्ट्र निर्मित करतोय, हे संविधानामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या काळचे घटना समितीचे सर्व सदस्य आणि घटना निर्मितीची प्रक्रिया राबवताना प्रत्येक व्यक्ती ह्या सार्वभौमत्व संकल्पनेविषयी खूप जागरूक होता. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक वेळेस सरकारं बदलली, प्रत्येक सरकारने आपल्या परीने सार्वभौमत्वाचं संरक्षण केलं. म्हणूनच अगदी 2026पर्यंत सुद्धा भारत हे एक स्वावलंबी आणि सन्मानाचं स्थान असणारं एक राष्ट्र आहे. पण अलीकडच्या काळामध्ये अशा घटना घडल्यात की त्यातून भारताचं सार्वभौमत्व नक्की अबाधित आहे का नाही असा प्रश्न उद्भवतो. सार्वभौमत्वाचं सद्यस्थितीला काय परिस्थिती आहे ही जर समजावून घ्यायची असेल तर तुम्हाला दोन घटना माहिती पाहिजेत. एक आहे 2012मधली घटना आणि एक आहे आता 4 दिवसापूर्वी घडलेली 2026मधली घटना. या दोन घटनेचा आपण जर तुलना केली तर लक्षात येतं की भारतीय सार्वभौमत्वाची स्थिती काय आहे. 2012मध्ये काय झालं होतं तर इटलीचं नौदल जेव्हा अरबी समुद्रामध्ये कार्यरत होतं त्यावेळेस त्यांनी केरळमधील मासेमारांना बेछूटपणे गोळीबार करत मारून टाकले. याचा परिणाम असा झाला की भारतीय सरकारने याविरुद्ध आवाज तर उठवलाच, पण या नौसैनिकांना तुरुंगात डांबलं. बघा, भारतासारख्या विकसनशील राष्ट्राने युरोपमधील विकसित कधी काळी महासत्ता असणारा इटली यातील नौदलातील सैनिकांना तुरुंगात डांबले आणि आपल्या सार्वभौमत्वाचं संरक्षण केलं. त्या नौदलातील अधिकाऱ्यांना भारतीय न्यायव्यवस्थेपुढे उभं केलं आणि केलेल्या अपराधाचं स्पष्टीकरण मागवलं. या उलट 2026मध्ये आता जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामध्ये भारतीय नागरिकांना अशाच पद्धतीने अमेरिकन नौदलाने कुठलीही पूर्वसूचना न देता सामान्य निशस्त्रधारी नागरिकांवरती हल्ला केला आणि त्यांना ठार केला. या 3 भारतीयांचा यामध्ये जीव गेला आहे. आदित्य शर्मा, शिवानंद चौरसिया आणि सुरेश पटनाला या 3
भारतीय नागरिकांची नावं आहेत की ज्यांना अमेरिकन नौदलाने बेछूटपणे गोळीबारच नाही तर त्यांच्या जहाजावरती क्षेपणास्त्र हल्ला करत त्यांना ठार मारलं आहे. आणि भारताची प्रतिक्रिया बघा अशी आहे की भारताने कुठल्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण आवाज उठवलेला नाही. इतकंच काय तर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन याबाबतचं स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं. हे दोन्ही गोष्टी घडलेल्या नाही आहेत. घडलं काय हे सांगणंसुद्धा आता अडचणीचं वाटतंय. तर त्याच दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनिर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण केला किंवा सर्वाधिक जास्त कार्यकाळ आहे या संदर्भामधली स्वतःबद्दलचीच एक बिरुदावली घोषित केली. आणि याला हल्लेखोर राष्ट्र म्हणजे अमेरिकेच्या पंतप्रधानांनी म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं अभिनंदन केलं. अभिनंदन केल्यानंतर भारताचे पंतप्रधान यांनी त्यांचे आभार व्यक्त केले, त्यांचं ऋण व्यक्त केलं. हे इतकं वेदनादायी आहे बघताना. एकीकडे मृत पावलेल्या भारतीयांचे आईवडील आक्रोशाने रडतायत, आपल्या मुलाबद्दल काय घडलं याचं स्पष्टीकरण मागतायत. निष्पाप अशा भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्पष्टपणे उल्लंघन करत मारून टाकलेलं आहे. आणि एकीकडे भारताचे पंतप्रधान अशी अनाकलनीय बिरुदावली स्वतःला घेऊन हल्लेखोर राष्ट्राकडूनच स्वतःचं अभिनंदन करून घेत आहेत आणि त्यांच्याबद्दलचं ऋण व्यक्त करत आहेत. हे इतकं वेदनादायी आहे की निवेदक म्हणून सुद्धा मला सांगताना खूप अवघड जातं आहे. कारण त्या निष्पाप भारतीयांच्या आईवडिलांवरती आज इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे की यातून ते सावरतील अशी परिस्थिती नाही. आदित्य शर्माच्या आईवडिलांसाठी आदित्य शर्मा हा एकुलता एक मुलगा होता, म्हणजे पूर्ण घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरती होती. काय करत होता हा आदित्य शर्मा? तर भारतासाठी गरजेच्या किंवा भारतासाठी लागणाऱ्या ह्या सर्व वस्तू आणण्याच्या जहाजावरती काम करत होता. म्हणजे भारताला ज्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होतो ह्या पर्शियन आखातातून, तिथून ह्या जहाजाद्वारे हा माल आपल्याकडे आणण्याचं काम करत होता. त्या जहाजावरती अमेरिकेने बेछूट हल्ला केलेला आहे. आता अमेरिकेला हे माहीत होतं की या जहाजावरती फक्त भारतीय लोक आहेत. अमेरिकेला हेही माहीत होतं की या जहाजावरती कोणताही माल नाही आहे. अमेरिकेला हेही माहिती होतं की यांच्याकडे सर्व परवानगी आहेत. आणि अमेरिकेला हेही माहीत होतं की आपण यांच्यावरती हल्ला केल्यानंतर भारत गप्प बसणार, भारताचे पंतप्रधान कुठलाही चकार शब्द काढणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. यातून कुठंतरी आपण बोध घेतला पाहिजे. सार्वभौमत्वाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सार्वभौमत्वाचं संरक्षण करणं, अबाधित ठेवणं ही सर्वात जास्त मोठी जबाबदारी देशातील लोकनिर्वाचित पंतप्रधानाची असते. त्यासाठी त्यांनी नेहमीच सदैव तत्पर राहिलं पाहिजे. ह्या घटनेवरून तर आपल्याला समजत नाही की ते तत्पर आहेत म्हणून. 2012ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कणखरपणा दाखवत भारताचं संरक्षण केलं, भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण केलं. आणि आज 2026मध्ये भारताचे पंतप्रधान एवढा मोठा हल्ला होऊन सुद्धा गप्प आहेत. विरोधी पक्षही गप्प आहे. याचं कारण म्हणजे की डोनाल्ड ट्रम्प त्यांचे उद्योग, त्यांचा व्यवसाय, त्या अमेरिकेमध्ये शिकणारी पोरं किंवा त्यांचं शिक्षण या संदर्भामध्ये सर्व हित संबंध ह्या विरोधी पक्षाचे सुद्धा गुंतलेले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री यांचा स्वतःचा मुलगासुद्धा अमेरिकेतच शिकतो, अमेरिकेतच कार्यरत आहे. भारतातील अनेक अधिकाऱ्यांची मुलं मुली ही अमेरिकेमध्ये आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा हा भारतातील सर्वात मोठा उद्योगपती यांच्या घरी येतो, त्यांच्याबरोबर पर्यटन करतो. आणि मग अशा राष्ट्राविरुद्ध बोलताना आपण कोणती भूमिका घेतली पाहिजे? मग अशा राष्ट्राविरुद्ध कोण बोलणार आहे? सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता सामान्य जागरूक नागरिकांवरती येऊन पडली आहे. सद्यस्थितीला कुठलाही आवाज उठवला जात नाही अमेरिकेच्या विरोधात. आपले नागरिक मृत पावत आहेत. देशातील नागरिक मृत पावल्यानंतर युद्ध चालू होतात. पर्ल हार्बरमध्ये आपण बघितलं असेल, जेव्हा जपानने अशाच पद्धतीने अमेरिकेवरती हल्ला केला त्यावेळेस अमेरिकेने युद्धात उडी घेतली आणि जपानवरती अणुबॉम्ब टाकला. म्हणजे सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी अमेरिकेने टोकाचं पाऊल उचललं.
आपण आपल्या सार्वभौमत्वाच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती आवाजसुद्धा उठवू शकत नाही ही परिस्थिती. यातून कुठंतरी बदल झाला पाहिजे. म्हणून जागरूक नागरिकांनी शक्य त्या ठिकाणी राहून आपला आवाज मोठा करण्याचा प्रयत्न करा. हे नेहमी लक्षात ठेवा की देशाच्या संरक्षणासाठी आपण सदैव तयार राहिलं पाहिजे, पण त्याच देशाच्या सरकारचं संरक्षण करणं किंवा पाठिंबा देणं हे त्या सरकारच्या लायकीवरून ठरवलं पाहिजे. वी शूड ऑलवेज रेडी टू डिफेंड द कंट्री, बट वी शूड डिफेंड अँड सपोर्ट द गव्हर्नमेंट वेन इट ॲक्च्युली डिझर्व्स.